बानुबाई, ओ बानुबाई, बानुबाई, अहो मेंढरचा राया रानात घेऊन जातो या. अरे म्हातार बाबा थांब जरा. कसे पायी थांबत असा, अगोदरच लई उशीर झालाय बघा. होय, पर आजच्याला लय लांब जाऊ नगस बघ. अरे आभाळ काळवटून येणार असं दिसतंय. उगा पाऊस यायचा, नाहीतर सोसाट्याचा वारा सुटायचा आणि तीव कुठं तरी अडकून राहायचा. बर. म्हातार बाबा, अरे काल रातच्याला घरला आलास तेच काहीतरी विपरीत होणार असं बरळत. काय रे, असं कशा पाय म्हणालास ते नाही सांगितलंस. आता मला वाटलं ते मी सांगितलं तुम्हासनी, आणि काय घडणार आहे त्या मी आता कसं सांगणार. पर बानुबाई, एक सांगतो ते ध्यानात ठेवा. ही येळ चांगली नाही बघा. चांगली नाही? अरे म्हणजे काय ते तरी सांगशील का नाही? इतकंच सांगतो या की मला असं वाटतं की समध्यासनी कोणाचा तरी त्रास होणार आहे. कुणाचा? समध्यांचा जीव धोक्यात आहे. ते कसं काय? बानुबाई, तसा अंधार पडल्यावर भूत जागी होऊन नाचायला लागतात नव, तसंच राक्षस भी जाग होऊन त्यासनी माणसाचं रगात प्यायचं असतं. ही येळ चांगली नाही बघा. बघू काय करायचं ते. आणि तू काय करणार? माझ्या देवासारखा हातात खंडा घेऊन मारणार का काय त्या राक्षसाला? तसं नाही जी, पण माझ्या ध्यानात काय बाई आलं तर मी आधी सांगेन तुम्हाला. बर, येऊ का रानात जा. वय, काळजी घे रे बाबा. बानुबाई, माझी काळजी कशा पायी करतायसा? आजच्याला रानात तू जिथं असशीला तिथं तुला भाकर आणून देईल म्या. नग नग. अरे पर का? तूच म्हणाला होतास ना व? वय, मी आज म्हणालो होतो, रातच्याला वाड्याभर तुम्ही पडू नका बरं. मग तैसा ना कसं काळवणलंय समज, मी घरलाच येऊन भाकर खाईन. बर. थांबलास? बानुबाई, माझं ऐका, बाहेर पडू नका. मी बाहेर जाऊन येतो. अहो, परंतु आज राज्यसभेचं काहीच कामकाज नाही. अहो, असं काय करता आहात? संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करायची आहे. एवढं विशाल सैन्य दल आहे. आता ह्या क्षणी काय व्यवस्था आहे हे पाहायला नको का? ओम ब्रह्मदेवाय नमः. तुम्हाला हवं असेल ते वरदान मागा. हे ब्रह्मदेव, आम्हा तिन्ही बंधूंना मृत्यू येऊ नये असा वर. येतो मी. नक्की गडाच्या पायथ्याशीच चालला आहात ना? देवी,
तुम्हाला संशय वाटतो आहे का की मी दुसरीकडे चाललो आहे म्हणून? तसं नव्हे, परंतु आज तुम्ही मला वेळ द्यायला हवा होता. देवी, म्हासा, अहो या ना. देवी, बसा. नाही, राहू द्या. मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. बोला. मला यांना भेटायचे आहे. जोपर्यंत मला हे भेटत नाही, माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मला हे देत नाही, तोपर्यंत माझं मन शांत होणार नाही. मी समजू शकतो देवी, परंतु श्री खंडेराय कुठे आहेत ह्याचा शोध आधी घ्यावा लागेल. मग घेऊया. मी ह्यात बोलावं की नाही हे मला कळत नाही, परंतु श्री खंडेरायांना भेटायचंच असेल तर त्यांना शोधण्याची काय आवश्यकता? श्री खंडेराय तर चंदनपुरीतच असणार. परंतु मला असं वाटतं की श्री खंडेरायांना भेटण्याची ही योग्य वेळ नव्हे. पण का? मला यांना भेटायचं आहे. तुम्ही जर मला सहाय्य करणार नसाल तर मी एकटी चंदनपुरीला जाईन. अहो, आम्ही तुम्हाला असं एकटं कसं जाऊ देऊ? देवी, प्रधान या नात्याने वस्तुस्थितीची कल्पना तुम्हाला द्यायला हवी. आपल्या समोर एक नवीन संकट उभं राहत आहे. त्या संकटाला सामोरे कसे जायचे ह्याचा विचार प्रथम व्हायला हवा. असे कोणते संकट आहे ज्याची मला गंधवार्ताही नाही? विद्युन्माळी, तारकाक्ष आणि वीर्यवान ह्या तिघांनी कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवले आहे. लवकरच जेजुरीलाच नव्हे तर संपूर्ण पृथ्वीला ते वेठीस धरतील.
आम्ही आलो आहोत. साऱ्या जगाला कळेल. स्वागत आहे. मल्लासुराचे पुत्र कुंभक यांचे या तारकाक्षाच्या राज्यात स्वागत आहे. खूप ऐकलं होतं तुमच्या कठोर तपश्चर्येबद्दल. सर्वप्रथम अभिनंदन ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवल्याबद्दल. आता तुम्ही चिरंजीव झालात. आता तुम्हाला मृत्यू नाही. आम्हाला मृत्यू येईल, पण तिन्ही पूर एकाच वेळी नष्ट झाली तर. आणि ते अशक्य आहे. कुंभक, तुम्ही आलात, आम्हाला आनंद झाला. दैत्य कुळाचे स्वामी मल्लासूर आणि आमचे पिताश्री तारकासूर यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळेच मी तुमच्याकडे सहाय्य मागण्यासाठी आलो. काय करू मी तुमच्यासाठी? मला त्या खंडोबाचा पराभव करून निर्घृण वध करायचा. त्या खंडोबानी माझ्या बापाला युद्धभूमीवर जसं क्रूरपणे मारलं, अगदी तसंच. आणि त्याची जेजुरी पण उद्ध्वस्त करायची आहे. कुंभक, जेजुरीच काय, सारी पृथ्वी नष्ट करू आपण. अरे देवलोकांना मुठीत बंद करून साऱ्या ब्रह्मांडावर साम्राज्य निर्माण करायचं आहे आम्हाला. खंडोबाच काय, सगळे देव पाया पडत इथे येतील. म्हाळसा, तुम्हाला श्री खंडेरायांना भेटावंसं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. परंतु ह्या संकटाला देखील सामोरं जायचं आहे. तरीही तुम्ही म्हणाल तसंच आपण करू. मी तुमच्या सोबत आहे. मला विचार करायला वेळ हवा आहे. येते मी. मी सैन्य दलाची व्यवस्था पाहून येतो. माझ्या पोरीच्या लग्नाचं काय होणार तेच कळणं झालंय मला. तो साप डसला नसता तर आता पत्र मी खंडेरायसनी भेटून बी आलो असतो. बानू आणि त्यांच्या लग्नाचं बोललो असतो. पर आता यो पाय बारा होई पत्तूर, मला कुठं जाता बी यायचं नाही. बा, लय दुखतोय भाई. अगं नाही ग,
पर हत असं बसून काय करावं ना हे समजना झालंय बघ. अन काळजी वाटते ग. आता कशा पायी काळजी करतोस तू? अरे आता घरची कामं कराया ते म्हातार बाबा हाय की. आता कसली काळजी आहे तुला? तुझ्या लग्नाची. अगं किती बी काय बी झालं ना तरी बाप आहे म्या तुझा. तुझं लग्नाचा इशे काढल्यावर ना काय नाही काय अडसर मध्ये येतो या बघ. आता देव तुझ्याशी लगीन कराया जेजुरीवरनं हत यायला निघालं, पर ते अजून हत आले कसे नाहीत हे समजणं झालंय बघ मला. बा तुला एक सांगू, अरे कालच्याला मला महादेवांचं दर्शन झालं, तर माझ्या मनात माफ होतं का त्यासनी विचारावं का नाही आला तुम्ही हत. पर का कुणास ठाव त्यांचं दर्शन झालं आणि माझ्या तोंडातून सबूतच फुटणार. त्यांची ती मूर्ती डोळ्यात साठवून ठेवावी, त्यांच्याकडे तसंच बघत राहावं असंच वाटत होतं बघ. आणि त्यांचं दर्शन झालं. मला ठाव आहे का आज ना उद्या ते हात येणार, माझ्या संग लगीन करून मला घेऊन जाणार. अगं ते समज बरोबर आहे ग. अगं पण ते येणार तरी कधी? येत्याल ते. अरे ते हातच आहेत बघ माझ्या जवळ. त्यांचं ध्यान हाय माझ्याकडे. आणि आता जर ते हात आलं नसत्याल तर त्याला बी काहीतरी कारण असणार बघ बा. नाहीतर माझं देव माझ्या संग असं नाही करायचं. बा तू नग काळजी करूस. माझं देवासंग लगीन होणार ह्यो त्यांचा सबूत आहे. आणि तसंच होणार ह्यो माझा विश्वास आहे.